Good morning to all students. I, Dr. R.D. Patil, Head Department Zoology, Vasantara Naik Arts, Science and Commerce College, Shahada. Dear friends, in your online lectures regularly to specific as a completion of the part of the syllabus. Dear friends, I completed the Zoology paper 4th, Zoo 604, Zoology papers 4th microtechnique. In this course, dear students, I completed the lectures in the Zoom meeting form 2 as a 4 units completed. 5 unit will be start. 5 युनिट आपण सुरू केलेलं होतं. 5 युनिट मध्ये देखील शेवटचे 2 टॉपिक आपले राहिलेले आहेत. लक्षात युनिट 5 मधला आपल्याला स्टेनिंग, माउंटिंग, क्लिअरिंग अँड कॅमेरा लुसिडा त्याच्यामधला आपल्याला क्लिअरिंग, माउंटिंग मीडिया अँड यूज ऑफ कॅमेरा लुसिडा असे 2 एक टॉपिक आपले राहिलेले आहेत. ते पूर्ण करण्याच्या अगोदर मी तुम्हाला बोललो होतो की जे आपले झालेले लेक्चर्स आहेत हे लेक्चर पुन्हा मी द मेनी मोर स्टुडंट वी आर नॉट अटेंडिंग, बरेच विद्यार्थी हे आपल्या झूम मीटिंगला अटेंड झालेले नाही. मग त्याकरता झूम ॲज वेल ॲज युट्यूब हे जे मी लेक्चर आज देणार आहे ते पुन्हा रेकॉर्डिंग होऊन ते युट्यूबला टाकेल. ज्या मुलांनी बघितले नसेल किंवा ज्या मुलांनी लेक्चर ऐकले नसेल त्यांना हे पुन्हा ऐकता येईल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पुन्हा मी हे रेकॉर्ड केलेलं लेक्चर टाकणार आहे. तत्पूर्वी आपला काल परवा मी युट्यूबला एक लेक्चर टाकलं. पहिलं युट्यूबचे लेक्चर बघितलं का वर्षा? युट्यूबला टाकले आपल्या ग्रुपला? बाकी सर बघायचं. मग असं कसं 2 दिवस होऊन गेले बेटा, तुम्ही बघतच नाही. असं कसं काय? 3 दिवस सुट्ट्या आल्या. 1 तारखेला टाकलेलं आहे मी, 2 तारखेला. लक्षात. त्यामुळे प्रत्येकाने लक्ष द्या. तुम्ही ऍक्टिव्ह होणार तर आम्ही ऍक्टिव्ह राहू. बघा मी नवीन टेक्नॉलॉजी आणली. स्क्रीन दिसतंय ना? स्क्रीन शेअर होते ना? हा, त्याकरता नवीन सैंदाने स्क्रीन शेअर होते ना? स्क्रीन शेअर आहे, दिसते. युट्यूबला मी लेक्चर टाकलेले आहे ते पण बघा. एक्सेल झुलाजी आपलं चॅनेल आहे. ज्या मुलांनी रेग्युलर आपल्या झूम मीटिंगला अटेंड झालेले नाहीत त्यांच्याकरता वैयक्तिक पुन्हा आपण दिस चॅप्टर्स विल बी रिपीट इन द फॉर्म ऑफ द झूम मीटिंग ॲज वेल ॲज युट्यूब. दोघं ठिकाणी आपण टाकणार आहे. नोट्स पण दिले गेले आहेत 4थ्या युनिट पर्यंत PDF नोट्स. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, रोजच्या रोज ग्रुप तुम्ही रेग्युलर अपडेट बघा. मी वैयक्तिक तुम्हाला आता फोन लावला की काही मुलांनी त्या ठिकाणी आता तुम्ही 3 वाजेच्या टाइम आपला बघणार म्हटलं. स्क्रीन शेअर करायचे लेक्चर आपण सुरू केलेले आहेत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं. लक्षात. सो डिअर फ्रेंड्स, टुडे इन फर्स्ट लेक्चर्स युनिट पहिला मधला आपल्याला आपण कंप्लीट केला. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, कलेक्शन अँड फिक्सेशन या युनिट मध्ये आपण 1.1 डेफिनेशन, स्कोप अँड ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोटेक्निक हे टॉपिक आपण कंप्लीट केला युट्यूब लेक्चर मध्ये. त्याची व्हिडिओ पण तुम्हाला टाकलेले आहे. टुडे वी डिस्कस द युनिट नंबर 1. युनिट एकच आहे, त्याच्यातला दुसरा पॉइंट आहे, सब पॉइंट 1.2 कलेक्शन ऑफ स्पेसिमेन और टिश्यू. त्याच्यातले 2 आहेत. कलेक्शन ऑफ स्पेसिमेन और टिश्यू कसं कलेक्ट करायचं आणि त्याच्यातलं काइंड्स ऑफ प्रिपरेशन दिलेले आहे. तर कलेक्शन अँड स्पेसिमेन ऑफ टिश्यू त्याच्यामध्ये आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो. तर इन दिस फॉर्म दिस इज अ कलेक्शन ऑफ स्पेसिमेन ऑफ टिश्यू. त्याच्यामध्ये आपण बघताना की प्रोटोकॉल्स फॉलोड इन हिस्टोटेक्निक. व्हॉट इज मीन हिस्टोटेक्निक, व्हॉट इज मीन मायक्रोटेक्निक, वी ऑलरेडी डिस्कस इन द फर्स्ट लेक्चर. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी या स्टेप्स आहेत, या सिरियली मायक्रोटेक्निक मध्ये जाताना तुम्हाला या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जावं लागेल. मी नेहमी तुम्हाला मॅन्युअली वर्गामध्ये शिकवत असताना देखील ते सांगितलं की इच अँड एव्हरी स्टुडंट हॅज अ मॅन्युअली. मायक्रोटेक्निक इज अ सिरियली प्रोसेसेस इन विच देर इज नो डिस्टर्बन्स. कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी इकडे तिकडे आपल्याला होता येणार नाही. म्हणून पहिलं त्यात दिलेलं आहे रिसिप्ट अँड आयडेंटिफिकेशन. सेकंड, लेबलिंग ऑफ द स्पेसिमेन विथ नंबरिंग. थर्ड, फिक्सेशन. चौथं, डिहायड्रेशन. 5वं, क्लिअरिंग. 6वं, इम्प्रिग्नेशन. 7 एम्बेडिंग. 8 सेक्शन कटिंग. 9 स्टेनिंग. लास्ट माउंटिंग. So this is all kinds of the points which are mostly important for the collection of specimens or tissue. जे डायरेक्टली हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक नसून ते तुमचे एक प्रकारचे मायक्रोटेक्निकचे सिलेबसचे युनिट आहेत. येते का लक्षात? युनिट आहेत ते.
फिक्सेशन के टॉपिक है, डिहाइड्रेशन यूनिट है, क्लियरिंग यूनिट है, इम्प्रेग्नेशन, एम्बेडिंग, सेक्शन कटिंग, स्टेनिंग एंड माउंटिंग. All kinds of the topics are directly or indirectly are included by the in your syllabus. सिलेबसचे युनिट आहे. मग तत्पूर्वी आपण आज या ठिकाणी जे बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी नाव दिलेलं आहे कलेक्शन ऑफ स्पेसिमेन और टिश्यू. त्याच्यामध्ये आपण जाताना नेक्स्ट स्लाइड्स डिअर फ्रेंड्स, दॅट इज द कलेक्शन ऑफ स्पेसिमेन और टिश्यू. सॅम्पल कलेक्शन अँड प्रिझर्वेशन, कशा पद्धतीने सॅम्पल कलेक्ट करायचं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. कलेक्शन ऑफ सॅम्पल्स मध्ये बघतो आपण स्मॉल पीस ऑफ टिश्यू ऍज अर्ली ऍज पॉसिबल. आपण कुठेतरी एखादा लिव्हिंग डेड झालेला अॅनिमल आहे, कारण अॅनिमल लॅबला मारणे किंवा अॅनिमल डिसेक्ट करणे ऍज अ स्पेसिफिकली ऍज अ गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन. एनी काइंड्स ऑफ द अॅनिमल्स आर नॉट किलिंग, नॉट डाईंग, नॉट डिसेक्शन. आपण त्यांना करू शकत नाही. म्हणून त्याकरता नवीन पॉलिसीनुसार आपण एक्सपेशली फॉर द मॅमल्स हिस्टॉलॉजी आपण बघतो. म्हणून गोट मार्केटला, फिश मार्केटला ज्या ठिकाणी आपण जो मॅमल असेल किंवा ओटिपेट असेल कुठला बी जो अॅनिमलचा पीस आपल्याला मिळाला टिश्यू मटेरियल ते कलेक्ट करून आपण आणतो. मग दिस अॅनिमल विल बी फ्रेश. तो अॅनिमल त्या ठिकाणी फ्रेश डेड केलेला अॅनिमल टिश्यू पार्ट आपण आणतो. मग त्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय स्मॉल पीस ऑफ टिश्यू ऍज अर्ली ऍज पॉसिबल कलेक्ट करायचं बुवा. पीस इज रिमूव्ड विथ शार्प नाईफ. ऍट द टाइम ऑफ द टिश्यू कलेक्शन इट शुड बी केप्ट इन माइंड that the representative tissue piece should include the part of the lesion and a part of the normal tissue. Tissue should be collected directly in the fixative and not in any other pot or water. The tissue pieces from hollow organs like intestine, oviducts that should be cut transversely. कुठला पार्ट कसा घ्यायचा आहे, आपण बाकीचे पार्ट आपण सरळ कुठेतरी पीस कुठल्या पद्धतीने कट करून आपण आणला, परंतु जे ऑर्गन्स आहेत ते दिलेले आहेत, ओव्हिडक्ट असेल, इंटेस्टाइन असेल, ते विशिष्ट ऑर्गन आहेत त्यांना तुम्हाला ट्रान्सव्हर्सली सेक्शन कट करून आणावं लागतात. टीएस, कारण ट्रान्सव्हर्स सेक्शनचे जे काही हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित दिसण्याकरता आपण त्या ठिकाणी काम करतो मित्रांनो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे लेबलिंग टिश्यू इज अकम्पेनिड बाय टॅग और लेबल बिअरिंग द लॅब नंबर गिव्हन टू स्पेसिमेन ऍट स्टार्ट थ्रू ऑल दी स्टेजेस. ते बघण्याकरता आपण त्या ठिकाणी करू शकतो. इन नेक्स्ट स्लाइड्स, this is the attempts required for the proper tissue processing and storage. टिश्यू आणल्यानंतर आपण त्याला कुठल्या कुठल्या याच्यामध्ये स्टोअर करतो आपण हे सर्व दिलेले आहे. हे साहित्य आपल्याकडे पाहिजे लॅबोरेटरी मध्ये. तिथं आईस आहे, बर्फ वगैरे, बायोप्सी कॅसेट त्याला कट करून आणलेला आहे. त्या ठिकाणी लिक्विड नायट्रोजन एनेस्थेसिया करण्याकरता NBF कंटेनर्स, सर्व अल्कोहोल्स वगैरे ग्रेड दिलेले आहेत. 15 ml ट्यूब, that is a different kinds of the scalpel, needle, 1.5 ml tube, cryotubes, so all kinds of the materials which are used for the storing the collected tissue material. त्याला कलेक्ट करण्याकरता आपण हे वापरू शकतो. सो दिस कलेक्शन ऑफ स्पेसिमेन और टिश्यू. त्यांना कलेक्शन करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्टिव्ह जार्स आपण वापरले आहेत. येलो लिव्हर रेनल वगैरे करण्याकरता, ग्रीन रुटीन, व्हाईट बोन्स, ग्रे स्किन, म्हणजे विशिष्ट कलरचे जे ट्रे, त्या ट्रे मध्ये आपण त्या ठिकाणी टिश्यू मटेरियल कलेक्ट करून ठेवू शकतो. लक्षात. नेक्स्ट त्या ठिकाणी कलेक्शन ऑफ स्पेसिमेन्स और टिश्यू हिस्टोलॉजी पोस्ट आपण बघतो. स्पेसिमेन ऍक्सेसरी रिंग त्या ठिकाणी दिलेले ग्रॉस एक्झामिनेशन, टिश्यू फिक्सेशन स्टेप दिलेले आहेत. टिश्यू प्रोसेसिंग, डिहायड्रेशन, क्लिअरिंग, इम्प्रेग्नेशन, द टिश्यू एम्बेडिंग, टिश्यू सेक्शनिंग अँड स्लाइड्स स्टेनिंग. त्या ठिकाणी अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टेज या प्रोसिजर दाखवल्या आहेत. वी आर स्टार्टिंग फ्रॉम दिस वे टू दिस अँड लास्ट. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. त्याने दाखवलेलं आहे. नेक्स्ट मध्ये कलेक्शन ऑफ स्पेसिमेन और टिश्यू, स्पेसिमेन टिश्यू कलेक्ट करून त्यांना कशा पद्धतीने लेबलिंग वगैरे करायचं याच्यात त्याने म्हटलेलं आहे. नेक्स्ट ग्रॉस एक्झामिनेशन, कलेक्शन ऑफ स्पेसिमेन टिश्यू मध्ये म्हटले टिश्यू रिमूव्ड फ्रॉम द बॉडी फॉर डायग्नोसिस अराइव इन द पॅथॉलॉजी डिपार्टमेंट and are examined by a pathologist. Gross examination consists of describing the specimen and placing all or the parts of into a small plastic cassette which holds the tissue while it is being proceeded to a paraffin block. Initially, the cassettes are placed into fixative. विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी स्टेनिंग याच्यामध्ये आपण कलेक्ट करून ते मटेरियल कशा पद्धतीने कंटेनर जार्स आहेत त्या जार मध्ये टिश्यू मटेरियल स्टोरेज करून आपण या ठिकाणी ठेवायचे. नेक्स्ट त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ स्पेसिमेन ऑफ टिश्यू, टिश्यू कट करून त्याला
4%, 10%, 14% फॉर्मलिनच्या बॉटल छोट्या छोट्या घ्यायच्या, त्यामुळे स्टोरेज करून ठेवायच्या जेणेकरून टिश्यू खराब होणार नाही. लक्षात. नेक्स्ट इज द काइंड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ टिश्यू. ज्याला पॉईंट येतो पुढचा सिलेबस मधला. थर्ड, काइंड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ स्पेसिमेन्स ऑर टिश्यू. त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याला प्रिपरेशनच्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिलं आहे होल माउंट्स, दुसरं म्हणजे त्याच्यातलं सब टॉपिक 1.2.3 होल माउंट्स, टीजिंग अँड स्मेरिंग. वी ऑलरेडी डिस्कस इन द जूम मीटिंग. होल माउंट एखादा मायक्रोस्कोपिक अॅनिमल इंटॅक्ट जसा तसा ठेवणे. त्या ठिकाणी एखादा बॉटलमध्ये घेऊन आपण त्याला इंटॅक्ट फॉर्म मध्ये स्टोअर करून त्याची स्लेड बनवणे. मग स्लेड बनवण्याकरता एखादा मोठा अॅनिमल चालणार नाही. मी तुम्हाला वर्गात असताना बोललो होतो ऍट अ टाइम ऑफ द मॅन्युअली टीचिंग द होल. एखादा आपला आवडीचा व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल कोणी असो, आपण म्हणजे माझे वडील वारले, आपण काही दिवस ठेवू का नाही, आपल्याला लागली त्यांचे अंत्यविधी वगैरे सर्व करावं लागतं. विशिष्ट जो मायक्रोस्कोपिक अॅनिमल आहे, छोटा अॅनिमल आहे, छोटा इन्सेक्ट्स आहे, असे लोअर अमाऊंट मधल्या अॅनिमलला आपण होल माउंट म्हणून स्टोअर करू शकतो. एखादा मोठा अॅनिमल आहे, स्नेक्स आहे, काय जी स्लाइड तयार होणार नाही, त्यांना आपल्याला फोल्डिंग करून वगैरे जो जार आहे त्या जार मध्ये जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचे नाव आहे फॉर्मॅलिन. त्या फॉर्मॅलिन मध्ये आपण त्या पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकतो आणि तशा फॉर्म मध्ये त्यांना त्या ठिकाणी जास्त दिवस ते राहायला पाहिजे नाही. मग फॉर्मॅलिनचे पर्सेंटेज अकॉर्डिंग टू दी हाऊ मेनी अमाऊंट, हाऊ मेनी लेंथ और कंपेरेटिव्ह व्हेरिएशन ऑफ द टिश्यू मटेरियल. जे काही ऑर्गॅनिझम आहे, अॅनिमल आहे, तो केवढा आहे त्याला अनुसरून फॉर्मॅलिनचे पर्सेंटेज तुम्हाला बनावं लागतं. जर फॉर्मॅलिन टिश्यू मटेरियल छोटे आहे तर फॉर्मॅलिनचे पर्सेंटेज तुम्ही 4%, 5%, 10% असं बनवू शकता. आणि टिश्यू मटेरियल अॅनिमल मोठा आहे तर 14%, 14%, 20%, 14, 14 म्हणजे 16, 14, 18 जसं 14% आपण त्या ठिकाणी फॉर्मॅलिन तयार करून त्यांना स्टोअर करू शकतो. होल माउंट मध्ये अॅनिमल इंटॅक्ट ठेवणे. टीचिंग मध्ये एखादं अॅनिमल मटेरियल आपण घेतलं, लक्षात, फॉर एक्झाम्पल ओनियन रूट टिप. ओनियन रूट टिप आपण घेतला, त्या स्लाइडवरती टाकला, ही स्लाइड आहे, त्या स्लाइडवर टाकल्यानंतर या ठिकाणी आपण निडल घेतली आणि त्या निडलने या ठिकाणी आपण त्याला असं टीजिंग केलं, जे असेल ते टीच म्हणजे त्याचे सर्व छोटे छोटे पीस आपण केले, त्याच्यावर कोर स्लिप टाकली आपण. दिस इज अ कोर स्लिप. कोर स्लिप आपण ठेवली आणि त्याच्यावरून पुन्हा आपण पिदिंग करून घेतलं एखादा फोर्सेप या ठिकाणी, कारण जेणेकरून जो टिश्यू मटेरियल आहे तो टिश्यू मटेरियल स्प्रेड झाला, तो स्प्रेड झाला. अशा पद्धतीने कलेक्शन टीचिंग टेक्निक आहे. दिस इज अ प्रॅक्टिकल्स इन द सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. मायटोसिस इन मिओसिस, मायटोसिस इन ओनियन रूट टिप्स आपण बघितलं असेल. अशा पद्धतीचे जी स्लाइड आहे, ही स्लाइड असेल, त्या स्लाइड वरती आपण या ठिकाणी त्याला ओनियन रूट टिप टाकला, त्याच्यावर थोडीशी वरून कोर स्लिप ठेवली आणि कोर स्लिप वरती या ठिकाणी आपण विशिष्ट पद्धतीने फोर्सेपने आपण टीचिंग केलं आणि जे सेल आहेत ते सेल वेगळ्या पद्धतीने स्प्रेड झाले. अशा पद्धतीला आपण टीचिंग टेक्निक म्हणतो. आणि दुसरी शेवटची आपल्याला या ठिकाणी दाखवलेली स्मेरिंग टेक्निक. स्मेरिंग टेक्निक मध्ये किती तेज आहे. दिस इज अ स्लाइड. या स्लाइडवरती आपण या ठिकाणी एका कोपऱ्याला ब्लड ड्रॉप टाकला, रक्ताचा ड्रॉप टाकला आणि दुसरी जी स्लाइड आहे ती स्लाइड आपण पॅरलली घेतली. या ठिकाणी आपण ही जी स्लाइड घेतली, या स्लाइडवरती कुठल्या रक्ताचा ड्रॉप टाकला, आपल्याला ब्लड स्मेअर, एखादा ब्लडचे कॉन्स्टंट तुम्हाला बघायचे, कॉम्पोजिशन ऑफ द ब्लड. ब्लड मध्ये काय काय कॉम्पोनंट्स बघण्याकरता आपण मलेरियावाले आपल्याकडे घरी येतात, आपलं रक्त घेतात, त्या स्लाइडवर ड्रॉप टाकून त्याला स्प्रेडिंग करतात, लक्षात. मग या ठिकाणी ही स्लाइड आहे, त्या स्लाइडवर आपण रक्ताचा ड्रॉप टाकला आणि त्याच्यावर दुसरी स्लाइड 30 डिग्री त्या ठिकाणी आपण घेतलं आणि त्याला स्प्रेड केलं, लक्षात. सो दिस इज कॉल्ड स्प्रेडिंग. त्याला आपण स्मेरिंग टेक्निक. इट इज कॉल्ड स्मेरिंग टेक्निक. Smearing techniques are used in the pathological lab for the malarial identification, that malaria, typhoid, blood ची संदर्भात जे काही डिसीज असेल त्या डिसीजचं ऑब्झर्वेशन करण्याकरता आपल्याला स्लाइडवरती ब्लडचा ड्रॉप वरती आपण अशी स्मेर तयार करून घेतो. 2 मिनिटाची ड्राय होते ती स्लाइड ते मलेरियल डॉक्टर त्यांच्या त्या स्लाइड बॉक्स मध्ये ठेवून घेऊन जातात, लेबलिंग वगैरे करतात. बोला सर. हा, ते मागे ते क्रिस्टलचं प्रॅक्टिकल होतं मागच्या SI ला. हा, क्रिस्टलचं प्रॅक्टिकल होतं बघा. हो हो हो, फर्स्ट प्रॅक्टिकल. हा हा प्रिपरेशन ऑफ तसंच तशा पद्धतीने ते स्मेरिंग टेक्निक आहे. हो. स्मेरिंग टेक्निक आपण तयार केलं. वोल माउंटचे अॅनिमल इंटॅक्ट घेणे, टीजिंगने ओनियन रूट टूप टाकला. तुम्हाला 11-12 केलं होतं तुम्ही, कांद्याचे रूटच्या टीप घेऊन त्याला टीजिंग करणे, ते टीजिंग आहे. छोटे छोटे पीस करून त्याच्यावर तुम्ही मायटोसिसच्या स्टेप बघितल्या होत्या, प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज.
नसलेला ऑब्जेक्शन करू. हो दुसरी आणि तिसरी आहे स्मेरिंग, जी तुम्ही SY ला असताना हिमोग्लोबिन किंवा एमिन क्रिस्टल आपण प्रॅक्टिकल तयार केलं होतं. Crystal, हो ते बघण्याकरता जे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. आलं लक्षात? स्क्रीन शेअर होते ना वर्षा? स्क्रीन दिसते? हो हो सर. हा, माय फोटोग्राफ मी पण दिसतोय का? हो दिसतोय. हा. हो दिसतोय ना. हे कारण नवीन टेक्निक आपण आज थोडी केलेली आहे. तर टीजिंग झाली, होल माउंट टीजिंग अँड स्मेरिंग. त्याच्यामध्ये पुढचे प्रिपरेशन ऑफ होल माउंट्स, याच्यामध्ये आपण तयार करण्याकरता जे अॅनिमल बघतो तो म्हणजे होल माउंट जर करायचे असेल पॅरामेसियम किंवा युग्लिना, हे मायक्रोस्कोपिक अॅनिमल आहे. पॅरामेसियम युग्लिना आपल्याला नेकेड आयने दिसत नाही. एखाद्या डबक्यातलं आपण घाण पाणी आणतो, डर्टी वॉटर आणतो, त्याच्यात ड्रॉप टाकतो, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला जू प्लॅन्क्टॉन, फायटो प्लॅन्क्टॉन आपल्याला दिसतात त्या ठिकाणी. अशा प्रकारचे जे आहेत ते होल माउंट मायक्रोस्कोपिक आहे. दुसरं युग्लिना वगैरे पॅरामेसियम छोटे छोटे आहेत. आणि दुसरं चिक एम्ब्रिओ, तुम्हाला चिक एम्ब्रिओलॉजी म्हणून कोर्स आहे, पेपर 3 जू 603 एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी मध्ये त्या ठिकाणी देखील एखादे एग्ज आपण एक कोंबडीचे हेनचे एग्ज घेतलं, अंड ओव्हन मध्ये ठेवलं, किती तास त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे, त्याचे यंग व्हायला सुरुवात होते, त्या पद्धतीने आपण तयारी करून त्याचं एग्ज कट करून मधल्या स्टेज बाहेर काढून आपण एक स्लाइड तयार करू शकतो. त्या ठिकाणी जो चिक एम्ब्रिओचा सेक्शन आहे, चिक एम्ब्रिओची जी स्टेज आहे ती पूर्ण इंटॅक्ट आहे, मग त्याला होल माउंट म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. नेक्स्ट त्याच्यामधलं आहे 1.5 माझं पुढचं आपण फिक्सेशन. पुढच्या स्टेपला आपण जाऊ. स्टेप्स ऑफ प्रोसेसिंग टिश्यू त्यांनी दिलेले आहे. स्टेप्स इन द प्रोसेसिंग ऑफ द टिश्यू. फिक्सेशन त्या ठिकाणी प्रिझर्विंग ऑफ द टिश्यू इन इट्स ओरिजिनल कंडिशन, डिहायड्रेशन, रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम द टिश्यू, क्लिअरिंग in filtration of paraffin solvent, embedding in filtration of paraffin wax, microtomy, preparing the thin slices of the tissue, staining, coloring of the tissue, and mounting. त्या ठिकाणी त्या पद्धतीचं आपण जे अरेंजिंग टिश्यू ऑन स्लाइड त्या ठिकाणी हे सर्व मायक्रोटेक्निकचे चॅप्टर्स आहेत. द स्टेप्स इन द प्रोसेसिंग इज नथिंग बट द चॅप्टर्स ऑफ द मायक्रोटेक्निक. मी नेहमी सांगतो की मायक्रोटेक्निक स्टडी करताना तुम्हाला एक चॅप्टर दुसऱ्या चॅप्टरवर डिपेंडिंग आहे. दिना एक चॅप्टर दुसऱ्या चॅप्टरवरती. वी आर डिपेंडिंग, वन चॅप्टर इज रिलेटेड टू द सेकंड चॅप्टर, सेकंड इज थर्ड, थर्ड इज फोर्थ, फोर्थ इज फिफ्थ. अशा पद्धतीने प्रत्येकाची इंटरलिंकिंग आहे. त्यामुळे प्रत्येकाचा रोल, प्रत्येकाची प्रोसिजर त्या ठिकाणी खूप महत्वाची आहे, म्हणून त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. जर एखाद्या चॅप्टरचं त्याची लिंक लावली नाही तर पुढची स्टेप येणार नाही. सो दिस इज अ सिरियल प्रोसेस अँड इंटरलिंकिंग प्रोसेस ऑफ द मायक्रोटेक्निक. मग त्याच्यातलं पहिलं आपण फिक्सेशन घेणार आहेत. हा, फिक्सेशन मध्ये म्हटलं डेफिनेशन, द केमिकल्स विच आर युज्ड फॉर द फिक्सेशन ऑफ द टिश्यू आर कॉल्ड फिक्सेटिव्ह अँड द प्रोसेस इज नोन ॲज फिक्सेशन. सोपं दिलं त्या ठिकाणी. जे केमिकल आपण वापरतो त्याला फिक्सेटिव्ह म्हणायचं, आणि त्याला वापरून जी प्रोसेस आपण करतो त्या प्रोसेसला म्हणतात फिक्सेशन. लक्षात. इम्पॉर्टन्स ऑफ फिक्सेशन इज द इनिशियल स्टेप इन द प्रोसेसिंग ऑफ द टिश्यू ऑर एन ऑर्गॅनिझम फॉर परमनंट मायक्रोस्कोपिक प्रिपरेशन. ते तयार करण्याकरता ते कामाला येऊ शकतं बुवा, अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी त्यांनी दाखवलेली. नेक्स्ट इज द फिक्सेशन डेफिनेशन. इम्पॉर्टन्स त्यांनी दिलेले त्यांनी 30 प्रोसेस म्हटले. इट इज अ प्रोसेस इन विच स्पेसिमेन इज ट्रीटेड बाय एक्सपोजिंग इट टू अ fixative for a particular period of time in order to facilitate the succeeding steps. The purpose of fixation is to preserve tissues permanently in as like a state as possible. The fixative should be 15 to 20 times more in variation volume than the specimens. That in दाखवलेले. सो एम्स ऑफ फिक्सेशन तरी म्हटलंय. फिक्सेशन करण्याचे फायदे काय, एम्स काय. इट शुड बी द एम मेन एम्स ऑफ द फिक्सेटिव्ह. इट शुड प्रिव्हेंट ऑटोलिसिस, putrefactions of the cells. It should penetrate evenly and rapidly. It should harden the tissue, increases the optical density, should not cause a shrinkage or shearing of the cells, must not react with the receptor sites, and thus must not therefore it the staining procedure. It must be cheap and easily available. त्या ठिकाणी फिक्सेशन करण्याचा उद्देश तोच आहे. टिश्यू मटेरियल खराब होऊ नये, ऍज इट इज ॲज पॉसिबल राहायला पाहिजे, ऑप्टिकल डेन्सिटी चांगली व्हायला पाहिजे, असे सर्व कारण आपल्याला पीडीएफ नोट्स मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. सो दिस इज ऑल्सो त्याची वेवलेंथ वगैरे कशी यायला पाहिजे ते दाखवलेले आहे. टिश्यू प्रिपरेशन कसं करायचं त्या ठिकाणी बुवा.
The most widely used method of studying the tissue use histological slides. The tissue in the slide must reflect the actual nature of the tissue in the body. Fixation is a complex series of chemical events that are differ for the different groups substance found in tissue. त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे. Next is the fixation. Already we discussed त्याची आपण डेफिनेशन बघितली. कशा पद्धतीने त्याला बॉटल मध्ये तो टिश्यू मटेरियल कंटेनर जार मध्ये ठेवलेला आहे. A process by which constituents of the cells and the tissue are fixed in a physical and partly chemical state so that they can withstand subsequent treatment with various reagents with a minimal loss of architecture. Then दाखवलेलं आहे. Prevent autolysis and degradation of tissue such that they can observe both anatomically and microscopically following sectioning. Fixation should be carried out as soon as to prevent autolysis and putrefaction. की ते खराब वगैरे होऊ नये, त्याला बुरशी वगैरे लागू नये, त्याकरता ही स्टेप खूप महत्वाची आहे. फिक्सेशन. फिक्सेशन डेफिनेशन वी ऑलरेडी डिस्कस. आपण डेफिनेशन बघितलेली, अनेक वेगवेगळ्या डेफिनेशन आपल्याला दिलेले आहेत. त्याचे काय काय कारण आहे. पर्पज ऑफ फिक्सेशन, फिक्सिंग एजंट्स. त्याचे कारण काय की लिव्हिंग टिश्यू सेल जसं राहायला पाहिजे, तो स्टॅबिलाइज खराब वगैरे नको व्हायला पाहिजे. ते एम्स मध्ये आपण बघितलं सर्व. This is the aim and effects of the fixation. Already discussed these slides. Characteristics of a fixation. काय काय त्याच्या फिक्सेटिव्हच्या characteristics काय आहे आपण त्यासाठी बघू शकतो. हे दिलेले आहेत. Support high quality of the constituent staining. Prevent short and long term destruction of the microarchitectures. Destruction of infectious agents. खराब वगैरे होऊ नये म्हणून त्यासाठी कामाला येतात. Important to have good toxicological and flammability profiles that permit the safe use of the fixative. Versatile, preserve small and large specimen and support histochemical immunohistological in situ. Laboratory वगैरे करू शकतात. Penetrate fixed tissue rapidly, readily disposable, recyclable and support long-term tissue stage. Cost effective, non-toxic and non-allergenic वगैरे त्या ठिकाणी आपल्याला कामाला येऊ शकते. जनरल प्रिन्सिपल ऑफ फिक्सेशन. फिक्शन करण्याचे उद्देश किंवा उपयोग काय. अमाउंट ऑफ फिक्सिंग फ्लुइड शुड बी अप्रॉक्सिमेटली 10 to 20 times more than the volume. जेणेकरून टिश्यू मटेरियल मध्ये त्या ठिकाणी तो टिश्यू मटेरियल डीप व्हायला पाहिजे पूर्ण. हा आपण फिक्सेटिव्ह घेतलेला आहे. त्याच्या आत हे सोल्युशन आहे. त्या सोल्युशन मध्ये पूर्ण बुडेल तेवढं टिश्यू मटेरियल आपल्याला घ्यायचंय. अशा प्रकारचं त्याचं क्वांटिटी आपण वापरायची आहे टिश्यू फिक्स करण्याकरता. ते त्याच्यात ते दिलेले आहे स्लाइड्स मध्ये. Next is the methods of fixation. Fixation of heat, cryostat, fixation of chemicals. त्या पद्धतीने आपण वापरू शकतो. नेक्स्ट पॉइंट त्याच्यामधला 1.6 क्वालिटीज ऑफ गुड फिक्सेटिव्ह. चांगला फिक्सेटिव्ह कोणाला म्हणायचं. त्या ठिकाणी दिलेलं आहे की गुड फिक्सेटिव्ह आर दोज फिक्सेटिव्ह पेनिट्रेट द टिश्यू अँड सेल्स रॅपिडली अँड इव्हनली. जो लवकर टिश्यू मटेरियल घेतला त्याच्यावर लागलीच गेला त्याला खराब करणार नाही, त्याच्यात लवकर जाईल आणि त्याला स्टेबल करेल. दुसरं प्रिव्हेंट ऑटोलिसिस and bacterial decomposition. टिश्यू असा नको, फिक्सेटिव्ह असा नको पाहिजे की ज्याच्यात टाकल्याने टिश्यू सोडून जाईल, डिकम्पोज होऊन जाईल. त्याला जास्त दिवस टिकवण्याकरता, त्याला जास्त दिवस मेंटेन करण्याकरता राहायला पाहिजे. प्रिझर्व टिश्यू इन देअर नॅचरल स्टेट अँड फिक्स ऑल केमिकल सेल कॉम्पोनंट त्या ठिकाणी करायला प्रिझर्व करायला पाहिजे. प्रिझर्व सेल वॉल्यूम त्याचे वगैरे सर्व व्यवस्थित कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे. अवॉइड एक्सेस हार्डनेस ऑफ फिक्स्ड टिश्यू. जास्त कडक किंवा हार्ड नको करायला पाहिजे. अलाउ इन आन्सर ऑप्टिकल डिफरन्सिएशन. चांगल्या पद्धतीने ऑप्टिकल डेन्सिटी वाढायला पाहिजे. मेक द सेल्युलर कॉम्पोनंट्स इनसोल्युबल टू लिक्विड यूज इन टिश्यू प्रोसेसिंग. जेणेकरून तो वापरून त्या ठिकाणी टिश्यू चांगला व्यवस्थित प्रोसेसिंग व्हायला पाहिजे. बी नॉन टॉक्सिक अँड नॉन अलर्जेनिक. तो विषारी नको पाहिजे आणि नॉन अलर्जिक नको पाहिजे. प्रोव्हाइडिंग आयसोमेट्रिक कंडिशन टू द टिश्यू. त्याच्यामध्ये खराब नको व्हायला पाहिजे म्हणून तो वापरायचा. सो नेक्स्ट 1.5 1.7 टॉपिक या युनिट मधले शेवटचे टाइप्स ऑफ फिक्सेटिव्ह. फिक्सेटिव्ह केमिकल फिक्सेटिव्ह युटिलाइज ऑर्गॅनिक और नॉन ऑर्गॅनिक सोल्युशन टू मेंटेन ॲड्युकेट मॉर्फोलॉजिकल प्रिपरेशन. टाइप्स ऑफ केमिकल फिक्सेटिव्ह मध्ये दिले कोॲग्युलंट फिक्सेटिव्ह, क्रॉस लिंकिंग फिक्सेटिव्ह, कॉमन फिक्सेटिव्ह. तत्पूर्वी आपण तिकडे त्याच्याकडे दिस इज द टाइप्स ऑफ फिक्सेटिव्ह मध्ये प्रायमरी फिक्सेटिव्ह त्याच्यामध्ये फॉर्मॅलिन, इथिल अल्कोहोल आणि इथेनॉल वगैरे आपल्याला येतात. आणि दुसरं आहे 1.7.2 कंपाऊंड फिक्सेटिव्ह. कंपाऊंड फिक्सेटिव्ह मध्ये आपण जे स्टडी करणार आहे बोइन्स फ्लुइड, जिंकर्स फ्लुइड आणि कॉर्नाइज फ्लुइड असे 3 आपण बघणार आहे. याच्यामध्ये प्रायमरी फिक्सेटिव्ह मध्ये 2 फॉर्मॅलिन, इथिल अल्कोहोल आणि याच्यामध्ये
तीन Bowens fluid, Zinker fluids and Corners fluid. This is the two types of the fixatives are used in daily in general working of this place. That is types of fixative acetic, formaldehyde, ethanol, glutamate acid, methanol, picric acid, osmic acid. These different fixatives are used for the microtechnic work. Processing of tissue processing आपण बघितलं त्याचे वेगवेगळे स्टेप्स आहेत काय आहेत तिथे आपण ऑलरेडी डिस्कस केलं पहिल्या स्लाइड मध्ये. त्याची प्रोसेस दाखवलेली कशा पद्धतीने टिश्यू फिक्स केलाय त्या ठिकाणी वाटी घेतलेली आपण पेटी डिश किंवा एखादा एमटी इंजेक्शन बॉटल त्याच्यामध्ये छोटे टिश्यू टाकून आपण फिक्स करू शकतो. ती प्रोसेस दाखवलेली अशा पद्धतीने स्टेनिंग जार मध्ये टाकलेले आहेत लक्षात ओनली. ओके 10 मिनिटं राहिलेत फक्त. आता आपण पक्क्यात घेतो मी कारण याच्यात आपला टाइप्स ऑफ फिक्सेटिव्ह आपण बघितलं. सिंपल किंवा फॉर्मेलिन हा सिंपल फॉर्म्युला प्लास्टिक बॉक्स मध्ये आपण ठेवलेला आहे. त्या मार्केटिंगला रेडीमेड तुम्हाला अवेलेबल मिळू शकतो. इन सायंटिफिक लॅब ऑल्सो टू ऑर्डर अँड गेट एनी एनिमल लिव्हिंग ऑर्गॅनिझम युअर रिसर्च वर्क. आपण आपलं पीएचडी करतायत काही प्रोजेक्ट करतायत त्या टायमाला फॉर्म्युलिन मध्ये तुम्ही काय टिश्यू मटेरियल ठेवला ना किती दिवस त्याच्यात राहील. कुठला बी अॅनिमल टाका जो अॅनिमल पूर्ण प्रिझर्व होईल असा. मोठा अॅनिमल नाही चालणार. अकॉर्डिंग टू दी पोझिशन अकॉर्डिंग टू दी nature, shape, size of the organism are preserved in particular this staining jar, fixative jars. The types of fixative. The most commonly used fixative is formalin. It is prepared by mixing 40% formaldehyde gas in 100 distilled water. Then distilled water. The resultant mixture is 100% formalin. Routing 10% formalin is used, prepared by mixing 10 ml of 100% formalin to 90 ml of distilled water. Mechanism of action. It forms cross links between amino acid of protein, thereby making them insoluble. It fixes 4 mm thick tissue in 8 hours. किती टाइम ठेवायचा बा त्या टिश्यूचा आकारमान किती थिकनेस आहे त्याला अनुसरून आपण त्या ठिकाणी त्या फॉर्म्युलिन मध्ये दिस टाइम्स आर रिक्वायर्ड. कमीत कमी 24 तास म्हणजे रात्रभर आपल्याला टिश्यू मटेरियल घेताना फिक्सेटिव्ह मध्ये ठेवून त्याला रात्रभर राहू द्यावं लागेल तेव्हा तो फिक्सेटिव्ह त्या टिश्यू मटेरियल मध्ये त्या बॉडीच्या पीस मध्ये पेनिट्रेट होईल. तर पुढची प्रोसिजर आपली चांगली होईल. जर आपण टिश्यू मटेरियल प्रॉपर फिक्स केला नाही तर पुढच्या मायक्रोटेक्निकच्या प्रोसिजरला तुम्हाला डिफिकल्टीज येतील अडचणी येतील विद्यार्थी मित्रांनो लक्षात. नेक्स्ट टाइप्स ऑफ फिक्सेटिव्हचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज दिलेले आहेत. फिक्सेटिव्ह रॅपिड पेनिट्रेशन इझी अवेलेबिलिटी ऑफ अँड चीप डोज डज नॉट ओव्हर हार्डन द टिश्यू फिक्सेस लिपिड्स फॉर फ्रोझन सेक्शन आयडियल फॉर द मेलिंग. डिसएडव्हान्टेजेस इरिटंट to the nose and eyes. आपल्याला नाकांना म्युकस मेम्ब्रेनला चरचर होते. फॉर्मेशन ऑफ precipitate of the formaldehyde para formaldehyde which can be prevented by adding 11 to 16% methanol. For formation of black formalin pigment add formaldehyde hematins त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. नेक्स्ट इज अदर सिंपल फिक्सेटिव्ह दाखवलेले आहेत. ऑस्मेंटेड पोटॅशियम आपण जे काही वापरत असेल ते. Representive other simple fixative the picric, Zinker's fluid, Zinker formal acid, Bowens fluids which are regularly used in a microtechnic work. आपण जास्त वापरतो. कंपाऊंड फिक्सेटिव्ह मध्ये मायक्रो अॅनाटॉमिकल सायटोलॉजिकल हिस्टोकेमिकल फिक्सेटिव्ह आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. This is the microanatomical fixative which are used for the 10% formal saline. It is microanatomical microscopic work साठी ते वापरले जातात. हे सायटोलॉजिकल मटेरियल फिक्स करण्यासाठी आपण वापरतो. नेक्स्ट हिस्टोकेमिकल फिक्सेटिव्ह आपण ऑलरेडी यूज केलेले आहेत. त्या ठिकाणी टाइप्स ऑफ फिक्सेटिव्ह कोएगुलंट नॉन कोएगुलंट विच आर डिटेल यूज बाय द कंपाऊंड. बोइन्स फ्लुइड कसं तयार करायचं जिंकर्स फ्लुइड कॉर्नर्स फ्लुइड ऑल काइंड्स ऑफ फिक्सेटिव्ह आर गेट बाय द डिटेल इन युअर पीडीएफ नोट्स आपण दाखवलेले आहेत. टाइम कमी राहिलाय म्हणून मी शॉर्ट टू क्यूट लक्षात स्लाइड दाखवून देतो. टाइप्स ऑफ फिक्सेटिव्ह मी आपल्याला दाखवले सर्व. फिक्सेटिव्ह टेम्परेचर केमिकल फिक्सेशन सिंपल फिक्सेटिव्ह कंपाऊंड फिक्सेटिव्ह मायक्रो अॅनाटॉमिकल सायटोलॉजिकल न्यूक्लिअर त्या ठिकाणी आपल्याला सर्व सायटोप्लाझमिक असे सर्व फिक्सेटिव्ह आपल्याला दाखवलेले आहेत. सो दिस इज कॉमन फिक्सेटिव्ह, रूटिंग फिक्सेटिव्ह, स्पेशल फिक्सेटिव्ह, प्रायमरी फिक्सेटिव्ह, सेकंडरी फिक्सेटिव्ह, सिंपल फिक्सेटिव्ह, फिक्सेशन मिक्सर्स त्या ठिकाणी आपल्याला वापरू शकतात. हे सर्व सिंपल पिक्चर प्रायमरी फिक्सेटिव्ह आर आणि मिक्स्ड फिक्सेटिव्ह सर्व प्रकारे दाखवलेले आहेत. विथ नॉट डिटेल स्लाइड फक्त बघा त्या ठिकाणी. टाइप्स ऑफ फिक्सेटिव्ह कंपाऊंड फिक्सेटिव्ह ऑर फिक्सेशन. आवाज येतोय मराठी वर्षा. कंपाऊंड फिक्सेटिव्ह दाखवले
मायक्रो अनाटॉमिकल फिक्सेटिव्ह, सायटोलॉजिकल फिक्सेटिव्ह, न्यूक्लिअर फिक्सेटिव्ह आणि सायटोप्लाझ्मिक फिक्सेटिव्ह आपण त्या ठिकाणी वापरलेले आहेत. आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. तो डिटेल आपण हे करणार नाही. मायक्रो अनाटॉमिकल कडे काय काय वापरायचे बुवा, कुठले कुठले जे मायक्रोस्कोपिक अॅनिमलांना फिक्स करण्याकरता मायक्रो अनाटॉमिकल आपण वापरतो. दुसरं न्यूक्लिअर फिक्सेटिव्ह. द न्यूक्लिअर फिक्सेटिव्ह आर यूज फॉर द न्यूक्लिअर फिक्सेशन. न्यूक्लिअर मटेरियल जे असेल, फॉर एक्झाम्पल DNA, RNA, क्रोमोझोम, मायक्रोटेक्निक मटेरियल, मायटोसिस मिओसिसचे मटेरियल कंटेन फिक्स करण्याकरता आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यामुळे फ्लेमिंग्स फ्लुइड किंवा कॉर्नाइज फिक्सेटिव्ह, जे आपण ओनियन रूट टिप आहेत ते ओनियन रूट टिप फिक्स करण्याकरता आपण कॉर्नाइज फिक्सेटिव्ह वापरतो. तो कॉर्नाइज फिक्सेटिव्ह तयार केला गेलेला आहे. ऍब्सोल्यूट अल्कोहोल 60 ml, क्लोरोफॉर्म 30 ml आणि ग्लायसिल ऍसिड 10 ml अशा पद्धतीने हे तयार केले गेलं आपण वापरतो. सायटोप्लाझ्मिक मटेरियल टिश्यू सेल मध्ये हे वापरण्याकरता आपण वापरू शकतो. फ्लेमिंगो फ्लुइड विदाउट ऍसिटिक ऍसिड, एलिस फ्लुइड, फॉर्मल स्लाईम 10% आपण सहजासहजी जास्त आपण ते वापरतो. नेक्स्ट इज द कॅटेगरी ऑफ द फिक्सेटिव्ह. ते आपण ऑलरेडी बघितलं. मर्क्युरी फिक्सेटिव्ह, जिंकर्स फ्लुइड, क्रोमॅट फिक्सेटिव्ह, एलिस फ्लुइड, पिक्रिक फिक्सेटिव्ह, बोइन्स फ्लुइड, अल्कोहोल फिक्सेटिव्ह, कॉर्नाइज फ्लुइड. So all kinds of the different categories or fixatives are used for the tissue material fixation in the microtechnique. Dear friends, so this is the physiochemical features of the fixative. त्याला त्याच्या करण्याकरता आपण डिग्री ऑफ आयोनायझेशन, ऑक्सिडेटिव्ह ग्रेडेशन पोटेन्शियल, रिएक्शन प्रोटीन लिपिड कार्बोहायड्रेट, रेट ऑफ पेनिट्रेशन, श्रिंकेज और स्वेलिंग, डिग्री ऑफ हार्डनिंग, मेथड्स ऑफ वॉश आउट, इफेक्ट ऑन स्टेनिंग, कम्पॅटिबिलिटी विथ अदर फिक्सेटिव्ह, हे सर्व पॉइंट्स फिजिकल ॲटिट्यूड चेंज होण्याकरता त्या ठिकाणी दिलेले आहे. अँड लास्ट इन बस लिस्ट द ऑल काइंड्स ऑफ द पॉइंट्स आर एक्सप्लेन्ड. डिअर फ्रेंड्स, दिस चॅप्टर विल बी एंड. इथं आपले हे युनिट नंबर 1 संपेल. त्याचा पहिला युट्यूबचा लेक्चर तुम्हाला टाकला होता. हा दुसरा युट्यूबचा लेक्चर असेल ॲज वेल ॲज झूम. दोघं पद्धतीने आपण रिपीट करतोय. त्यामुळे तुमची तयारी चांगली व्हायला पाहिजे. आपलं रेग्युलर लास्ट 5 युनिटचे जे बाकी आहे ते आपण आधी पुन्हा घेऊ. लक्षात 2 युनिट बाकी आहेत. तत्पूर्वी जे माझ्याकडे पीपीटी तयार आहेत त्यांचे आपण व्हिडिओ तयार करून ते बघून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. लक्षात. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ. डिअर फ्रेंड्स, वी आर कम्प्लिटिंग बाय द completion the unit first. लक्षात. सुचिता, वर्षा मराठी, अजून कोण कोण आहे? दीना पाटील, मेघना. लक्षात येतंय? बरोबर दिसलं स्क्रीन वगैरे? हो. थँक्यू. स्क्रीन शेअर एंड करतो. हो सेव्ह करा. सर. हो सर. थँक्यू. दुपारी नाही होणार आता. टाइम चेंज करून घेऊ आपण. हो. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ. हा टाइम हो. चांगला आहे सर. हो. हा टाइमच आहे.